नमस्कार. आपल्यापैकी अनेक असे विद्यार्थी आहेत की जे बहुतांशी वर्गांसाठी एलिजिबल आहेत. म्हणजे ते 1ली ते 5वी साठी, नंतर 6वी ते 8वी साठी सुद्धा एलिजिबल आहेत. काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं डी-एड, बी-एड दोन्ही झालेलं आहे. म्हणजे ते 1ली पासून डायरेक्ट 12वी पर्यंतच एलिजिबल आहेत. काही विद्यार्थी असे आहेत की जे फक्त 6वी ते 12वी पर्यंत एलिजिबल आहेत. काही विद्यार्थी फक्त 9वी ते 12वी पर्यंतच एलिजिबल आहेत. आणि काही विद्यार्थी फक्त 1ली ते 8वी पर्यंत एलिजिबल आहेत. आणि काही कार्यकर्ते असे आहेत की ज्यांचं डी-एड झालं, बी-एड सुद्धा झालं, परंतु एकच परीक्षा पास झालीत. ते म्हणजे समजा फर्स्ट पेपर, तर ते 1ली ते 5वी साठी एलिजिबल आहेत, 6वी ते 8वी साठी एलिजिबल नाहीत आणि पुन्हा 9वी ते 12वी साठी एलिजिबल आहेत. तर असे तुम्ही यापैकी कोणत्याही प्रकारामध्ये जर मोडत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे की तुम्ही प्राधान्यक्रम देताना नेमकी कशा पद्धतीने मिक्स कॉम्बिनेशन करून प्राधान्यक्रम द्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्या निवडीची संधी वाढेल. त्या ठिकाणी कुठलाही वेळ न दवडता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिली बाब जी तुम्हाला चेक करायची आहे ती म्हणजे काय करा की स्वतःची वास्तविक परिस्थिती एकदा चेक करा की तुम्हाला खरंच कोणत्या जिल्ह्यामध्ये जॉब करायची आहे. मग तुम्ही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जायला तयार आहात का, की फक्त तुमचा उद्देश नोकरी मिळवणं एवढाच आहे. नोकरी मिळवणं फक्त एवढाच उद्देश असेल तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने प्राधान्यक्रम द्या. विशेषतः त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्या ज्या ठिकाणी कट ऑफ हा कमी लागतो. कट ऑफ कुठं कमी लागतो? ज्या ठिकाणी विद्यार्थी जाण्याचा शक्यतोवर टाळतात. आता पुणे, मुंबई, नाशिक, त्याच्यानंतर लातूर, छत्रपती संभाजीनगर हे जे काही ड्रीम जिल्हे आहेत थोडेसे, या ठिकाणी प्रत्येकालाच असं वाटतं की माझं त्या ठिकाणी निवड व्हावं, म्हणून मॅक्झिमम मार्क्सवाले जे विद्यार्थी आहेत तर ते जवळजवळचे प्राधान्यक्रम देतात आणि 100% त्या ठिकाणी लागून सुद्धा जातात. ज्यांना कुठेही जॉब करायचे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे, थोडेसे दूरचे जिल्हे निवडायला काही हरकत नाही. म्हणजे तुमचा आधी हेतू किंवा टार्गेट हा डिसाईड करून घ्या की मला फक्त माझ्या जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये लागायचं आहे, की मी कुठेही जायला तयार आहे. जे कुठेही जायला तयार आहेत ना त्यांनी थोडंसं वेगळं कॉम्बिनेशन वापरायचं. ज्यांना जवळच राहायचं आहे तर त्यांनी कुठली स्ट्रॅटेजी फॉलो करायची ते आपण पुढं बघणारच आहोत. हे सगळं करण्याच्या पूर्वी स्वतः आपण जे टेट परीक्षेमध्ये उद्योग करून ठेवलेले आहेत त्याचंही स्मरण स्वतःला असू द्या की मला टेटमध्ये स्कोअर माझा किती आहे. आणि मागच्या वेळेसचा जो कट ऑफ होता तो सुद्धा बघा. सोबतच तुमच्या कॅटेगरीच्या मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतोय, हे थोड्याशा तुम्ही काळजीपूर्वक चेक करायला पाहिजेत असं माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे. तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत एकदा हे चेक करा. त्यानंतर कोणत्या वर्गाच्या, ठीक आहे, आणि त्या विषयाच्या किती जागा आहेत हे सुद्धा चेक करा. ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये समांतर आरक्षणासाठी काही जागा सुटलेल्या आहेत का ह्या गोष्टी चेक करायच्या. आणि मग नंतर आपली ही जी पॉलिसी आहे किंवा स्ट्रॅटेजी आहे तर ती फॉलो करण्यासाठी प्रयत्न करायचा. पुढचं म्हणजे काय, जे विद्यार्थी सगळीकडेच एलिजिबल आहेत त्यांनी काय करायचं, याचं कॉम्बिनेशन ठेवायचं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं बी-एड, डी-एड दोन्ही झालेलं आहे आणि 1ली ते 12वी पासून तुम्ही जर एलिजिबल असाल तर तुम्ही मिक्स पद्धतीने प्राधान्यक्रम द्या. म्हणजे 1ली ते 5वीला सुद्धा प्राधान्यक्रम द्या, तुमचे मार्क कमी असो जास्त असो. 6वी ते 8वीला सुद्धा द्या, त्याच्यानंतर 9वी ते 10वीला सुद्धा द्या, 11वी 12वीला सुद्धा द्या. याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की समजा तुम्हाला माहिती तुमचा स्कोअर काय XYZ असेल तो, तर सुरुवातीला काय करायचं, तुम्ही जर सगळ्याच वर्गांसाठी एलिजिबल असायच्या तर जवळजवळच्या ज्या जागा आहेत मग त्याच्यामध्ये 1 ते 5 असो, 6 ते 8 असो, 9वी 10वी असो किंवा 11वी 12वी असो, त्या सगळ्याच निवडून घ्यायच्या. मग पुन्हा दुसऱ्या जिल्ह्यामधल्या सगळ्याच निवडून घ्यायच्या, पुन्हा तिसऱ्या जिल्ह्यामधल्या सगळ्याच निवडून घ्यायच्या. असं करत करत आपलं 100 पर्यंत जायचं. अनेक वेळेला असं होतं, मी तुम्हाला सांगतो, मी खूपच उल्हास होऊन अतिशय आनंदित होऊन तिकडे मुंबईच्या खूप सारे प्राधान्यक्रम दिले सुरुवातीच्या याच्यामध्ये. माझं तिकडेच निवड झाली मुंबईला. तर मग मुंबईलाही नाही गेलो आणि पुण्यालाही नाही गेलो. मग माझ्या घरचे म्हणत की भाऊ जाऊ दे ना, इतक्या दूर कशाला जातं ना, आपलं घरच बरं आहे. आणि का तुकडोजी महाराजांनी सुद्धा सांगितलेलं होतं की कशाला पुण्याला रिकामा फिरतं, तुझं गावच नाही का तीर्थ, म्हणले तू गावातल्याच विद्यार्थ्यांना शिकवत बस. म्हणून मी जिल्हा काही सोडला नाही. तुमच्याही बाबतीमध्ये असंच होणार आहे शेवटी. म्हणून काय करायचं, सुरुवातीला जवळजवळचं जे जे चांगलं वाटेल, भले कमी स्कोअर असो जास्त स्कोअर असो, 2-4 प्राधान्यक्रमावरती थोडीशी रिस्क घ्यायला काही हरकत नाही. आणि असं करत करत काय करायचं, त्या ठिकाणी 100 वरती पोहोचायचं. आता काही विद्यार्थी असे असतील की ज्यांना 1 ते 5 वरती चान्सच नाही, फक्त 6वी ते 10वी पर्यंत चान्स, 6वी ते 12वी पर्यंत चान्स आहे, किंवा फक्त 6वी ते 10वी पर्यंत चान्स आहे, किंवा बाकी काहीच नाही भाऊ, आपल्याला फक्त 6वी ते 8वी पर्यंत चान्स असेल. ठीक आहे, जसे की ज्यांचे फक्त डी-एड झालेलं आहे, फर्स्ट पेपर पास नाही, मग त्यांना 6वी ते 8वीला चान्स आहे. आता अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं BA डी-एड आहे, BA बी-एड सुद्धा आहे, किंवा BSc डी-एड आहे आणि BSc बी-एड सुद्धा आहे. तर असे विद्यार्थी 6वी ते 10वी साठी एलिजिबल आहेत. त्यांनी काय करायचं, थोडासा मिक्स करायचं. पुन्हा तिथं ती स्ट्रॅटेजी अप्लाय करायची. 6वी ते 8वीचे सुरुवातीला काय करायचे, आपल्या जवळजवळचे सगळी पदं घेऊन घ्यायची. त्याच्यानंतर पुढच्या जिल्ह्याची, त्याच्यानंतर अधिक दूरच्या जिल्ह्याची, मग ते 6वी ते 8वी सुद्धा त्याच्यामध्ये आली, 9वी 10वी सुद्धा त्याच्यामध्ये आली. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला विथचे
वेगळे द्यायचे आहेत प्राधान्यक्रम, विदाऊटचे वेगळे द्यायचे आहेत. त्याच्यामुळे जेवढी रिस्क घेता येतील तेवढी घ्या. आणि जर तुमची इच्छा असेल की नाही ते माझ्या जवळ जिल्ह्याजवळची असे ना, परंतु मला फार दूरच जायचं, तिकडे पुणे मुंबईला जायचं वाटते ना तुम्हाला, तिकडची आधी देऊन टाका, काही होत नाही. यावेळेस कमी प्राधान्यक्रम असल्या कारणामुळे विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की ज्यांना कमी मार्क आहे त्यांचं नुकसान होईल. परंतु ज्यावेळेस या शिक्षक भरतीचा निकाल लागेल तुमचं असं लक्षात येईल की ज्यांना कमी मार्क होते ते विद्यार्थी लागलेले आहेत. ठीक आहे, आता हे सध्या सांगणार नाही मी तुम्हाला, नंतर ज्यावेळेस रिझल्ट येईल ना त्यावेळेस तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी बघा, मेरिट लिस्ट चेकआउट करा. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला कुठेही जायचं असेल तर स्वतःच्या जिल्ह्याची फार असं ओढ मनामध्ये लागून घेऊ नका. सगळ्या जिल्ह्यांचे म्हणजे सुरुवातीला तर प्राधान्यक्रम देताना हे असंच असतं, तुम्ही सुद्धा असंच डेफिनेटली करणार आहात. सुरुवातीला स्वतःच्या जिल्ह्यामधल्या, नंतर शेजारच्या जिल्ह्यामधल्या, मग आपल्या विभागामधले जिल्हे आणि संपूर्ण महाराष्ट्रामधले जिल्हे तुम्ही निवडणार आहात. आता मी जरी वाशिमचा असतो, माझ्या वाशिमच्या संस्था मी सगळ्या सोडून दिल्या. मी तुम्हाला सांगतो बाकीच्या जिल्ह्यातल्या संस्थाच्या खूप रेप्युटेड होत्या, चांगल्या होत्या. मी म्हटलं लागलो तरी हरकत नाही, लागलो नाही तरी हरकत नाही, परंतु जायचं तर चांगल्या ठिकाणी जायचं कॉम्पिटिशनमध्ये. आणि म्हणून मी त्या ठिकाणी दुसऱ्या फेजमध्ये गेलो, कारण की सेकंड फेजमध्ये ज्युनियर कॉलेजेसच्या जागा पहिल्या फेजपेक्षा खूप जास्त आलेल्या होत्या. नंतर जो तुम्ही फॅक्टर चेक करायचा तो म्हणजे शाळेचं व्यवस्थापन कुठले, तो 100% अनुदानित आहे, अंशतः अनुदानित आहे की विना अनुदानित आहे. तुम्ही पहिलं प्राधान्यक्रम कोणाला द्यायचं, ज्यांना जास्त मार्क आहेत. त्याची सगळ्यांनी काय करायचं, स्थानिक स्वराज्य संस्था आणि 100% अनुदानित संस्था ज्या विदाऊट इंटरव्ह्यू आहेत त्याच निवडायच्या. आणि ज्यांना मग कमी मार्क आहेत त्यांनी काय करायचं, थोडंसं मिक्स कॉम्बिनेशन ठेवायचं. विथ इंटरव्ह्यूला काय करायचं, विदाऊट इंटरव्ह्यूला काय करायचं, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महानगरपालिका यांच्या जागाच्या निवडायच्याच, परंतु त्यासोबतच अनुदानित व्यवस्थापनाच्या ज्या संस्था आहेत त्या सुद्धा स्वतः निवडायच्या, 100% अनुदानितच्या, काही होत नाही. आणि जर समजा काही संस्था अंशतः अनुदानितच्या त्याच्यामध्ये आल्या विदाऊट इंटरव्ह्यूला तर त्या सुद्धा निवडायला काही हरकत नाही. विथ इंटरव्ह्यूचा जो फॅक्टर आहे तर तो वेगळा आहे, तुम्हाला 50च निवडायचे आहेत. त्याच्यापैकी ज्यांना कमी मार्क आहेत त्यांनी अंशतः अनुदानित आणि मग 100% अनुदानित निवडताना थोडंसं ग्रामीण भागामधल्या संस्थाच निवडायला काहीच हरकत नाही. तोच फॅक्टर मी तुम्हाला याच्या पूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की जर तुम्हाला कुठेही जायचं असेल तर तुम्ही ग्रामीण भाग किंवा शहरी भाग याचा विचारच करू नका. ठीक आहे, हे बघा, ग्रामीण भाग आणि शहरी भाग या दोघांचा सुद्धा विचार इथं म्हणते विचार करा. माझं असं म्हणणं आहे की माझा विचार अजिबात करू नका. विचार कशाबद्दल करू नका, विचार करायचा नाही म्हणजे कशाबद्दल नाही करायचा. कमी मार्क आहेत ना, शहरांचा विचार करू नका, ग्रामीण भागामध्ये जा. जास्त मार्क आहेत, शहरांचा विचारच करा, ग्रामीण भागामध्ये सोडून द्या. ठीक आहे, हे सोपं स्ट्रॅटेजी तुम्ही त्या ठिकाणी फॉलो करा. शेवटी कसे माहिती आहे का, आपला जो टेटचा स्कोर आहे तोच प्रथम ग्राह्य धरला जाईल विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये. परंतु विथ इंटरव्ह्यूचा जर आपण विचार केला तर टेटचा स्कोर तर आहेच भावांनो, तो फक्त तुम्हाला त्या संस्थेवरती नेऊन पोहोचवेल. बाकी सगळा कोटाना 75% तुमचे टेटचे गुण करतील. तुम्हाला ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन 12वीला किती मार्क आहेत ते सुद्धा ते चेकआउट केलं जाईल, त्याचं रेशो निघेल. आणि मग तुम्हाला विथ इंटरव्ह्यूसाठी मुलाखतीचे 5 मार्क आणि डेमोचे 5 मार्क असे संस्थांच्या हाती फक्त 10 मार्क दिलेले आहेत. पण संस्थेवाले एवढे भारी असतात, तुमचा सगळा कार्यक्रम त्या 10 मार्कांमध्येच ते करणार आहेत. निवडीची शक्यता, आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला समजा असले 131 मार्क, थोडंसं बघा, मी तुमचा 2 मिनिटं वेळ घेतो. आता मला माहिती नाही तुमच्यापैकी किती जण शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये पोहोचलेले आहेत. ठीक आहे, हां हां, 1 सेकंड फक्त. पण काही गोष्टी लक्षात घ्या. हे बघा, जर तुम्हाला इकडचे सगळे गुण जर मिळून समजा पोर्टलवरती 70 होत आहेत, दुसरा एक विद्यार्थी की त्याला फक्त 65 मार्क होत आहेत, याच्यामध्ये टेटचे गुण मी ॲड केले, त्यासोबतच सगळे तुमचे PG, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन, ठीक आहे, ग्रॅज्युएशन, आणि त्याच्यानंतर इतर जे काही शैक्षणिक अर्हता आहेत त्या सर्वांचे मिळून तुमचे हे मार्क झालेले आहेत, हे एवढे. ठीक आहे, आणि चांगले मार्क आहेत. याला जास्त आल्यामुळे 70, याला 65 आणि तिसऱ्याला समजा 62. मग त्या संस्थेवाल्यांच्या मनामध्ये याला काय फक्त एकच मार्क टाकून देतील, ते त्यांचं काय डोकं फिरलं तर काय काय करू शकतील, याला टाकू शकतील 7, याला दिले 10, मग काय होईल, हा गडी गेला 62 वरती आहे की नाही, सॉरी 72 वरती आहे की नाही, हाय गडी फिरून 72 वरती झाला, या दोघांमध्ये लागली कॉम्पिटिशन, आणि हा झाला समजा 70 नि 71. त्यांच्या मनामध्ये एक नाही अर्धे मार्क देऊ शकतात, ते 0 सुद्धा देऊ शकतात. ठीक आहे की नाही, शेवटी त्यांना ज्याला निवडायचं ते त्यांचीच निवड करतील. हे बाकी सगळा गोंधळ त्यांच्या डोक्यामध्ये सुरूच असतो. म्हणून काय होईल विद्यार्थी मित्रांनो,
लक्षात घ्या, संस्थेवाले ते 10 मार्कांमध्ये 100% कुटाणा करतील म्हणजे कुटाणा करतील. हे जे 10 मार्क आहेत ना, हे तुमचं भविष्य डिसाईड करणार आहेत. म्हणून थोडीशी याची चांगली तयारी करा. कमी मार्क असतील तरी सुद्धा निवड होण्याची शक्यता आहे. ठीक आहे ना. त्यांना जर घ्यायचं असेल तर ते तुम्हाला 100% घेतील. त्यांना तुम्हाला नाही घ्यायचं आहे, ते काही कशाही परिस्थितीमध्ये टाळू शकतील. आहे की नाही. आता हे मी थोडंसं उघडपणे सांगतो. असं शक्य तर होत नाही. ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत त्याच्यावरती ते अन्याय करणार नाहीत. परंतु एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क आहेत, परंतु तो अतिशय चांगला शिकवू शकतो आणि संस्थेच्या मनामध्ये की नाही बा यालाच घ्यायचं, तर मग घेऊ शकतात ते. म्हणून आपलं काय करायचं, सगळ्या गोष्टींचा विचार करूनच प्राधान्यक्रम त्या ठिकाणी निवडायचे. बाकी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.